श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश शांत मनाने, कोणतीही घाई न करता श्रद्धेने ऐकणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या आयुष्यातील अपूर्ण इच्छा, मनात दडलेली आशा आणि अंतर्मनातील प्रश्न यांना योग्य दिशा मिळणार आहे. कारण स्वामी समर्थांचे शब्द ऐकताना ते फक्त कानांपर्यंत मर्यादित राहत नाहीत, तर हळूहळू मनाच्या खोल थरांपर्यंत पोहोचून तिथे स्थैर्य, धीर आणि समाधान निर्माण करतात. स्वामी भक्तांनो, हा संदेश सुरू करण्याआधी एक क्षण स्वतःसाठी घ्या. मनातील विचार थोडे बाजूला ठेवा, श्वास हळू घ्या आणि मनात एकच नाम ठेवा, श्री स्वामी समर्थ. कारण हे नाव उच्चारताच मनाला आधार मिळतो आणि मन आपोआप शांत होऊ लागतं. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला रोज असे स्वामी समर्थांचे जीवनाला आधार देणारे, मनाला शांत करणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे संदेश ऐकायचे असतील तर आपल्या या भक्तिमय चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. कारण इथे दिले जाणारे शब्द हे फक्त ऐकण्यासाठी नसून तर आयुष्यात उतरवण्यासाठी आहेत. स्वामी समर्थांवरची श्रद्धा म्हणजे आयुष्यात कधी अडचण येणार नाही अशी अपेक्षा होय. अडचणी आल्या तरी मन डगमगू न देता योग्य निर्णय घेण्याची ताकदही आपल्याला स्वामींमुळेच मिळते. आणि हीच ताकद स्वामींच्या नावातून, त्यांच्या विचारांतून आणि त्यांच्या कृपेतून हळूहळू मनात निर्माण होत जाते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात माणूस बाहेरून सगळं काही सांभाळतोय असं वाटत असलं तरी आतून तो थकलेला, गोंधळलेला आणि अनेकदा अस्वस्थ असतो. अशा वेळी स्वामी समर्थांचे नाव हे कोणतेही प्रश्न न विचारता मनाला शांत करणारा आधार बनतं. स्वामी आपल्याला रोजच्या जीवनात फार मोठे उपदेश देत नाहीत, पण साध्या गोष्टींमधून जीवनाचं मोठं ज्ञान आपल्याला देतात. जसं की आज जे काम आपल्या हातात आहे ते प्रामाणिकपणे करणं, जे नातं आपल्या समोर आहे ते जपणं आणि जे मिळाले आहे त्यात कृतज्ञता ठेवणं. घरगुती जीवनात जबाबदाऱ्या, चिंता, आर्थिक विचार, नाती आणि अपेक्षा या सगळ्यांच्या ओझ्याखाली माणूस स्वतःसाठी वेळ काढायला विसरतो. पण स्वामींच्या विचारांतून हे शिकायला मिळतं की मन शांत ठेवलं तर परिस्थिती हळूहळू आपल्या बाजूने वळायला लागते. स्वामी समर्थांची शिकवण आपल्याला चांगले कर्म आणि चांगले विचार यांना खूप महत्त्व आहे. कारण माणूस जेव्हा मनापासून चांगलं काहीतरी करतो, कोणत्याही अपेक्षेशिवाय दुसऱ्याच्या उपयोगी येतो, तेव्हा त्याचं मन हलकं राहतं आणि त्याच हलकेपणातून समाधान हे जन्माला येत असतं. दुसऱ्यांच्या आयुष्यात थोडीशी मदत करणं, एखाद्याचं ऐकून घेणं, एखाद्याला योग्य शब्दांनी धीर देणं ही सुद्धा मोठी सेवा आहे. आणि अशी सेवा करताना स्वामींची कृपा नकळत आपल्या आयुष्यात उतरायला लागते. अडचणी आल्या की माणूस लगेच उत्तर शोधतो, पण स्वामींच्या नावात असं सामर्थ्य आहे की उत्तर सापडण्याआधीच मन शांत होतं आणि मन शांत झालं की योग्य मार्ग आपोआप स्पष्ट दिसू लागतो. स्वामी समर्थांचं नाव घेताना काही मागण्याआधी मन स्थिर ठेवणं महत्त्वाचं असतं. कारण स्थिर मनातून केलेली प्रार्थना ही जास्त खोलवर पोचते आणि ती मनाला समाधान देणारी ठरते. यश म्हणजे फक्त मोठं काही मिळवणं नाही, तर रोज मन शांत ठेवून प्रामाणिक प्रयत्न करत राहणं आणि जे मिळालं आहे त्यात समाधान शोधणं होय. आणि हे यश स्वामींच्या कृपेने हळूहळू आपल्या आयुष्यात उतरतं. स्वामींच्या नावात एक वेगळीच ऊर्जा आहे, जी मनातील भीती कमी करते, विचार स्वच्छ करते आणि आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक बनवते. हा संदेश ऐकत असताना जर मन हलकं वाटत असेल, विचार शांत होत असतील आणि आत कुठेतरी समाधान निर्माण होत असेल, तर समजून घ्या की स्वामींची कृपा तुमच्यावर कार्य करत आहे. स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांची कृपा इथेच संपत नाही. कारण एकदा मनाने विश्वास ठेवला की स्वामी भक्ताच्या आयुष्यात सतत मार्गदर्शन करत राहतात.
स्वामी समर्थांचं नाव मनात ठेवलं, चांगले विचार जोपासले आणि रोज थोडं तरी चांगलं केलं तर आयुष्य हळूहळू शांत, संतुलित आणि समाधानाने भरलेलं होत जातं. स्वामी भक्तांनो, स्वामींच्या प्रत्येक शब्दामध्ये काहीतरी योग्य असं मार्गदर्शन दडलेलं असतं आणि हे मार्गदर्शन तुम्हाला नक्कीच जीवनाच्या एका उंच शिखरावर नेऊन सोडतं, जिथे यश, सुख, समृद्धी, संपदा सर्व काही तुम्हाला मिळत असतं. स्वामी भक्तांनो, नक्कीच स्वामींवर असलेला तुमचा दृढ विश्वास तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाणार आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये अनेक चढ उतार येतील, मात्र आपण अजिबातही खचून जायचं नाही. भक्तांनो, जीवनात अनेक वेळा आपण असं अनुभवतो की सगळं करत असूनही मन कुठेतरी अपूर्ण वाटतं, समाधान मिळत नाही आणि आतून एक शांत प्रश्न सतत विचारला जातो की आपण योग्य मार्गावर आहोत का? अशा वेळी स्वामी समर्थांचे नाव मनात घेतलं की तो प्रश्न हळूहळू शांत होऊ लागतो आणि उत्तर शोधण्याआधीच मन स्थिर होत जातं. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात मोठ्या आवाजात नाही तर अतिशय शांतपणे रोजच्या साध्या प्रसंगातून मार्ग दाखवत राहतात. कधी एखाद्या माणसाच्या शब्दातून, कधी एखाद्या अनुभवातून, तर कधी अचानक मनात आलेल्या योग्य विचारातून दिशा देतात. आजच्या काळात प्रत्येकजण धावतो आहे, कुठे जायचं आहे हे नक्की माहीत नसतानाही आणि या धावपळीत माणूस स्वतःशी बोलायला विसरतो. पण स्वामींच्या विचारांमुळे माणूस पुन्हा स्वतःकडे वळतो आणि आतून समजून घेतो की आयुष्य वेगात नाही तर समतोलात सुंदर असतं. घरात, नात्यांमध्ये, कामाच्या ठिकाणी रोज छोटे छोटे ताण निर्माण होतात, पण स्वामी समर्थ भक्ताला हे शिकवतात की प्रत्येक परिस्थितीवर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी थोडा वेळ शांत राहिलं, मन स्थिर ठेवलं तर अनेक प्रश्न आपोआप सुटतात. स्वामींच्या नावात एक अशी ताकद आहे की मनावर जमा झालेला ताण हळूहळू विरघळतो, विचार स्वच्छ होतात आणि जेव्हा विचार स्वच्छ होतात तेव्हा निर्णय योग्य दिशेने जाऊ लागतात. चांगले विचार हे कुठून तरी बाहेरून येत नाहीत, ते रोजच्या सवयींमधून तयार होतात आणि स्वामी समर्थ भक्ताला हळूहळू अशा सवयी लावतात ज्या मनाला शांत ठेवतात, वागण्यात सौम्यता आणतात आणि जीवनात सकारात्मकता वाढवतात. दुसऱ्याच्या आयुष्यात थोडंसं चांगलं करणं ही खूप मोठी गोष्ट नसते, पण त्याचा परिणाम फार खोलवर जातो. कारण जेव्हा आपण कोणाचं तरी भलं करतो तेव्हा आपलं मन हलकं होतं आणि त्या हलकेपणातूनच समाधान जन्म घेतं. स्वामींच्या कृपेने भक्ताच्या मनात ही जाणीव निर्माण होते की आयुष्यात सगळं आपल्या हातात नसतं, पण आपली भावना, आपले विचार आणि आपली कृती आपल्या हातात नक्कीच असते. आणि या 3 गोष्टी व्यवस्थित ठेवल्या तर आयुष्य योग्य दिशेने पुढे जातं. अनेकदा आपण भविष्याचा विचार करून वर्तमानाचा आनंद गमावतो, पण स्वामी समर्थ भक्ताला वर्तमानात जगायला शिकवतात. कारण आजचा दिवस शांत गेला तर उद्याचा दिवस आपोआप सुंदर होतो. स्वामींच्या नावात समाधान कसं सापडतं हे समजायला शब्द कमी पडतात. कारण हे समाधान बाहेरून मिळत नाही, ते आतून उमटतं. आणि एकदा हे समाधान मिळालं की माणूस परिस्थितीवर अवलंबून राहत नाही. यश, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आयुष्यात येतात आणि जातात, पण मनात शांतता असेल, विचार स्थिर असतील आणि स्वामींच्या नावावर विश्वास असेल तर आयुष्य कोणत्याही टप्प्यावर असो ते परिपूर्ण वाटायला लागतं. स्वामी समर्थ भक्ताला हे शिकवतात की सातत्य ठेवा, रोज थोडे प्रयत्न करत राहा. परिणाम लगेच दिसत नसले तरी निराश होऊ नका, कारण योग्य वेळ आल्यावर मेहनतीचं फळ नक्कीच मिळतं. जेव्हा भक्त स्वामींच्या नावावर विश्वास ठेवून काम करत राहतो तेव्हा अडचणी त्याला थांबवू शकत नाहीत. त्या फक्त त्याला अधिक मजबूत बनवतात आणि अनुभवातून शिकवतात. स्वामींची कृपा म्हणजे अचानक घडणारा चमत्कार नाही, तर हळूहळू मनात होणारा बदल आहे, जो भक्ताला अधिक समजूतदार, शांत आणि सकारात्मक बनवत जातो. हा संदेश ऐकत असताना जर तुम्हाला तुमच्याच आयुष्यातील काही प्रसंग आठवत असतील, काही उत्तरं मिळत असतील किंवा मन थोडंसं हलकं वाटत असेल तर समजून घ्या
की स्वामी समर्थ तुमच्याशी संवाद साधत आहेत. स्वामींच्या नावाने दिवस सुरू केला, विचार स्वच्छ ठेवले आणि शक्य तितकं चांगलं केलं तर आयुष्य आपोआप सुलभ, संतुलित आणि समाधानाने भरलेलं होत जातं. एक गोष्ट लक्षात ठेवा की स्वामी समर्थ भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. ते फक्त आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवतात आणि तो विश्वासच आयुष्य बदलण्याची खरी ताकद असतो. डोळे मिटा आणि मनात म्हणा, हे स्वामी राया, मला समजून घ्या. माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. मी तुमच्या चरणाशी शरण आलो आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज कधीही भक्ताला दूर लोटत नाहीत. शरण आलेला प्रत्येक भक्त हा स्वामींच्या जवळ जात असतो. माणसाकडून चुका होतात, परंतु जेव्हा भक्त परमेश्वराला शरण जातो तेव्हा त्याच्या सर्व चुका माफ केल्या जातात. स्वामी भक्तांनो, मनामध्ये दयाळूपणा असेल, खरी श्रद्धा असेल तर तुमच्या चुकाही परमेश्वर माफ करतो. म्हणून आज चूक झाली म्हणून आपण संपलो असं समजू नका. तुमचा चांगुलपणा तुमच्या विजयाचं कारण ठरतो. आपल्याला कोणाला निराश करायचं नाही, कोणाला दुखवायचं नाही, कोणाला वाईट वाटेल अशी कुठलीच कृती करायची नाही. जे करायचं ते फक्त लोकांच्या सर्वांच्या भल्यासाठीच करायचं. फक्त स्वार्थीपणाचा विचार कधीच मनात ठेवायचा नाही. जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी अचूक आणि चांगले प्रयत्न करायचे आहेत. कधीही चुकीच्या मार्गाने पाऊल टाकायचं नाही. स्वामी भक्तांनो, अनेक अशा घटना तुमच्या जीवनात घडतील. असं वाटेल की ही भक्ती नको, काहीच नको, हे जीवन संपवावं. पण तिथूनच तुमची खरी नवी सुरुवात होत असते. जेव्हा माणूस शेवटी टेकतो, कुठल्याही गोष्टीचा मोह ठेवत नाही, तेव्हा माणसाची खरी सुरुवात होत असते. तेव्हा खरा माणसाचा नवीन जन्म होत असतो. स्वामी भक्तांनो, हे कळण्यासाठी आपल्याला अनेक वर्ष जीवन जगावं लागतं. तेव्हा या दुनियेची रीत, या ब्रह्मांडाची माया आपल्याला कळत असते. जन्म झालेला बालक कधीही आईच्या गर्भातून सर्व काही शिकून येत नाही. जेव्हा तो या विश्वामध्ये पाऊल ठेवतो, त्यानंतर त्याला या विश्वाची सर्व काही माया कळू लागते आणि त्यानंतरच तो या मायेमध्येच मोठा होतो आणि पूर्ण माया कळता कळता त्याचं आयुष्यसुद्धा संपून जातं. परंतु या ब्रह्मांडात नक्की काय सुरू आहे याची पूर्ण माहितीसुद्धा पूर्ण आयुष्यात जाऊनही भक्ताला मिळत नाही. म्हणून स्वामी भक्तांनो, परमेश्वराची लीला अपरंपार आहे. आपण त्याला पूर्णपणे समजून घेऊ शकत नाही, परंतु जे कळतं आहे त्यामध्ये सहभागी तरी होऊच शकतो. स्वामी भक्तांनो, एवढंच जाणून घ्या की परमेश्वर जे काही करतो ते सर्व काही आपल्या चांगल्यापणासाठीच असतं. आपण तर फक्त निमित्त मात्र आहोत. आपण फक्त एक कारण आहोत. खरी लीला तर परमेश्वरालाच माहीत आहे. स्वामी भक्तांनो, जीवनामध्ये जे काही जातं, जे काही येतं, यामागे कुठलं ना कुठलं कारण नक्कीच दडलेलं असतं. जे कारण आपल्याला समजलं तर आपला आयुष्यावरील राग हा आपोआप कमी होतो. आपण जे जीवन जगतोय ते जीवन अनेकांचं स्वप्नही असू शकतं. म्हणून स्वतः आपण खूप दुःखी आहोत असं समजू नका. आपल्यापेक्षा अनेकांचे दुःख खूप मोठे आहेत. स्वामी भक्तांनो, जीवनात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला आनंदाने जगा. कारण हे जीवन एकदा गेलं तर पुढे काय होईल याची कल्पनासुद्धा आज आपल्याला नाही. म्हणून आयुष्यात जो दिवस येतोय त्याला खूप चांगलेपणाने आनंदाने जगायला शिका. कधी कुठला चुकीचा मार्ग निवडू नका. कधी आपल्यामुळे कोणाच्या डोळ्यात अश्रू येतील असं कदापि वागू नका. ज्या आईवडिलांनी, ज्या मातापित्यांनी आपल्याला जन्म दिला आहे त्यांच्या चेहऱ्यावर कसा आनंद आणता येईल याचाच विचार नेहमी करा. स्वामी भक्तांनो, जीवनात अनेक चढ उतार येतील, पण न डगमगता न घाबरता प्रत्येक दिवस जगत राहा. श्रीमंती आली तर तिचा घमंड करू नका आणि गरिबी आली तर धीर सोडू नका. स्वामी भक्तांनो, प्रत्येक दिवस सारखा नसतो.
प्रत्येक दिवस बदलत असतो, प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं, म्हणून दुसऱ्याशी तुलना करून स्वतःला दुःखी करून घेऊ नका. दुसऱ्यांचं नशीब वेगळं आहे, आपलं नशीब वेगळं आहे. आपल्या कर्मात वेगळे काही लिहिलेलं असेल, दुसऱ्याच्या कर्मात वेगळं काहीतरी लिहिलेलं असेल, म्हणून दोघंही सारखे नाही. एकमेकांशी तुलना करण्यापेक्षा आपलं जीवन हे आनंदाने जगायला शिका. स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश तुम्हाला खूप प्रेरणा देणारा होता, जीवनाचं गणित उलगडवणारा होता. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असे स्वामी संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.